अधिक मास महात्म्य अध्यायसार अध्याय 16वा. श्री गणेशाय नमः. लक्ष्मीनं विष्णूला आणखी प्रश्न केला. स्वामी, अधिक मासात काही लोकांना स्नान करणं सुद्धा शक्य नसतं, मग त्यांना स्नानादी कर्माचंही फळ आपोआप मिळेल असं कोणतं व्रत आहे का? आणि त्या उपासनेनं त्यांना सायुज्य मुक्ती मिळेल का? विष्णू म्हणाला, उत्तम प्रश्न केलास. असे लोक असतील तर अशा लोकांनी हरिनामाचा जप करावा. कृष्ण 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 असं सतत नाम घेत अधिक मास घालवावा. हरिकीर्तनामुळं मनुष्याचे पितरही उद्धरून जातात आणि तो स्वतःही तरून जातो. जे भगवद्गीता म्हणतात, माझी भक्ती करतात, ते सर्व पापातून मुक्त होतात. वेद, इतिहास, पुराण, शास्त्र यांचं ज्ञान झालं, चंद्रायणादी व्रत केली, तीर्थयात्रा केल्या, देवळं बांधली, कितीही मोठी दानं दिली आणि कृष्णाची भक्ती जर केली नाही तर सर्व व्यर्थ आहे. कलियुगात तर हाच एक धर्म सर्वश्रेष्ठ आहे. सर्व दुष्टपणा, नाना प्रकारची पापं जाऊन मनुष्य मोक्षास नक्की जातो. लक्ष्मी पुढं विचारती झाली, आणखी एखादं अद्भुत फलदायी असं व्रत करण्यासारखं आहे का? त्यावर विष्णू म्हणाला, अन्नदान हे नामस्मरणासारखंच महत्त्वाचं दान आहे. अन्नदान सर्वश्रेष्ठ असतं. अन्नानं लोकांचे प्राण वाचतात. अन्नामध्येच सर्व बळ असतं. अधिक मासात तर अन्नदानाचं आणि उपवासाचं फारच महत्त्व आहे. योग्य मनुष्याला उत्तम अन्नदान करावं, त्याची क्षुधा भागवावी आणि स्वतः महिनाभर उपास करावा किंवा निदान एक 15 उपास करावा. 6 रात्री 3 रात्री किंवा एकाआड एक दिवस उपवास करावा. धारणे पाळणे पद्धतीचा उपवास करावा. त्यानं मोठं भाग्य मिळतं. इथं विष्णूनं एक कथा सांगायला सुरुवात केली. नर्मदेच्या तीरी महिष्मतीमध्ये तापसी नावाची एक ब्राह्मणी राहत असे. ती अधिक मासात नेहमी उपवास करायची. तिची एक मैत्रीण शूद्र होती. तिला कोड आलं होतं. तिनं हिला विनंती केली की बाई, तुझ्या पुण्याईचा थोडा अंश मला अर्पण केलास तर माझा रोग जाईल. तापसीनं आपल्या एका दिवसाच्या उपवासाचं पुण्यफल तिला देऊ केलं. ती सखी तत्काळ दिव्य देह धारण करून स्वर्गात गेली. तेथून काशी येथे ती सुंदर देवतेच्या रूपात राहिली. चंद्रेश्वरी असं तिचं नाव आहे आणि लोक तिच्या दर्शनाला नित्य जात असतात. धन्यवाद. गीता टी. स्वाती जेम्स.